नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील आजच्या 7व्या पुष्पाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित सुप्रसिद्ध सनदी लेखापाल आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आदरणीय श्री प्रकाशजी पाठक या व्याख्यानाच्या अध्यक्षा व संस्थेच्या अध्यक्षा माननीय प्राचार्य डॉक्टर सुहासिनी संत, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रशांत काळे, संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी वृंद. आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी आणि चतुरस्र स्वरूपाचं आहे. त्यांचे गतिमान व्यक्तिमत्व, दूरदर्शी व्यक्तिमत्व, सत्वशील समृद्ध जीवन आणि पथदर्शी कार्य यातील अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी, त्यातून प्रेरणा घेण्यासाठी संस्थेच्या मुंबई विभागातर्फे सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये आत्तापर्यंत एकूण 6 पुष्पे संपन्न झालेली आहेत. त्यामध्ये या व्याख्यानमालेच्या श्रीगणेशा संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर पुष्प गुंफून या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार डॉक्टर विजय गोसावी यांनी शिक्षण क्षेत्रातील उद्योजक या विषयावर, तसेच ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिवेध व आठवणी या विषयावर पुष्प गुंफलेलं आहे. SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य DK गोसावी यांनी कुशल प्रशासक, तर BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर KR शिंपी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व विकासाचा प्रेरणास्त्रोत या विषयावर आपले विचार व्यक्त केलेले आहेत. श्रीयुत लक्ष्मीकांत जोशी यांनी आध्यात्मिक जीवन या विषयावर गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वातील आध्यात्मिक पैलूवर प्रकाश टाकलेला आहे. ज्येष्ठ प्राचार्य डॉक्टर SP कल्लूरकर यांनी एक द्रष्टा शिक्षण तज्ज्ञ या विषयावर डॉक्टर गोसावी सरांच्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीचा, योगदानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. CA डॉक्टर विनायक गोविलकर यांनी नेतृत्व संपन्न संघटक या विषयावर पुष्प गुंफलेलं आहे आणि गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व कौशल्य आणि संघटन कौशल्यावर आपले अनुभव, आठवणी आणि विचार व्यक्त केलेले आहेत. अशी एकूण 6 पुष्प आजपर्यंत या व्याख्यानमालेमध्ये संपन्न झालेली आहेत आणि आज या ठिकाणी या व्याख्यानमालेतील 7वं पुष्प संपन्न होत आहे. आणि आजच्या पुष्पाचा विषय आहे सर डॉक्टर मोस गोसावी वक्ता दशसहस्रेषु. संस्कृतमध्ये एक वचन आहे, शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. याचा अर्थ असा आहे की 100मध्ये एक शूर पराक्रमी निघतो, 1000मध्ये एक विद्वान हुशार व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला सापडते. एक उत्तम वक्ता 10,000 लोकांमध्ये आपल्याला मिळत असतो, पण एक औदार्यपूर्ण दाते हे मात्र दुर्मिळ असतात, देणगीदार हे मात्र दुर्मिळ असतात, असा या सुभाषिताचा, संस्कृतमधील वचनाचा अर्थ आहे. गोसावी सरांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं एक वक्ता दशसहस्रेषु अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि अशा प्रकारचं त्यांचं वक्तृत्व हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. श्रवण, वाचन, लेखन, मनन व चिंतन या पंचसूत्रीची कास त्यांनी जीवनभर धरलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्याख्यानामध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये एक प्रकारची अभ्यासपूर्णता, प्रगल्भता,
परिणामकारकता आणि सतेजता आपण अनुभवलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक वक्तृत्वातून आपल्याला एक उच्च दर्जाची प्रेरणा आणि एक मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून, त्यांनी केलेल्या वक्तृत्वातून दिलेले संदेश आजही आपल्या कानामध्ये गुंजी घालत आहेत. अ टीचर मस्ट बी अ लाईफ लाँग लर्नर, क्रिटिकल थिंकर अँड लीडर ऑफ चेंज. वेदामध्ये उल्लेखलेली यशस्वी व्यक्तीचे षड्गुण ते नेहमी आपल्याला सांगत असत की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, विनम्र वर्तन, मधुर भाषण, निर्मळ अंतःकरण आणि सदा सत्याचरण. हे वेदामध्ये वर्णिलेले 6 गुण, यशस्वी व्यक्तीचे 6 गुण ते आपल्याला नेहमीच सांगत असत आणि त्यांच्या वक्तृत्वातून, त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी आपल्याला वेळोवेळी दिव्य असे संदेश दिलेले आहेत. एक मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आपल्याला आपल्या या वाटचालीमध्ये, जीवनाच्या वाटचालीमध्ये आपल्याला उपयोग होत आहे. आणि आज हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आदरणीय श्रीयुत प्रकाशजी पाठक. पाठक सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक उत्तम असे वक्ते आहेत. ते M.Com, DTL, LLB आणि FCA या पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गेल्या 30 वर्षापासून एक प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते कार्यरत आहेत आणि आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विषयांवर त्यांनी 2200हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ नाशिकचे ते माजी कार्याध्यक्ष आहेत. संस्कार भारती महाराष्ट्र राज्यातील उपविभागाचे अध्यक्ष म्हणून केलेलं कार्य पण उल्लेखनीय आहे. जळगाव जनता सहकारी बँक जळगाव या बँकेचे ते माजी संचालक आहेत. तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन उत्तर महाराष्ट्र विभागाच्या वंदे मातरम समितीचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. इयत्ता 12वीच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयावरील पुस्तकाचंही लेखन त्यांनी केलेलं आहे आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे समन्वयक म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे मोलाचं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या अर्थविषयक निबंध लेखनाचे राज्यस्तरावरील आजपर्यंत सलग त्यांना 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 2009-10 या वर्षीचा पु.बा. भावे महाराष्ट्र राज्य वक्तृत्व पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. जळगाव आकाशवाणीवर विविध कार्यक्रम त्यांनी संपन्न केलेले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेष सहभाग घेतलेला आहे. तसेच मुंबई दूरदर्शनवरही आयोजित विवेकानंदांवरील कार्यक्रमामध्ये पण त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, कार्यावर आधारित आणि त्यांच्या कार्याची आजच्या काळातील उपयुक्तता, समर्पकता आणि सद्यस्थितीतील त्यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये ते अनेक ठिकाणी व्याख्याने देत असतात आणि श्रोत्यांना एक वैचारिक मेजवानी देत असतात. आणि एक महाराष्ट्रातील जी काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी जी काही निवडक उत्तम असे वक्ते आहे त्यामध्ये, त्या प्रभावळीमध्ये आदरणीय श्रीयुत प्रकाशजी पाठक यांचा आपल्याला निश्चितपणे समावेश करावा लागेल. एक त्यांच्या सरस्वती प्रसन्न आहे, त्यांच्या वक्तृत्व हे अत्यंत रसाळ ओघवतं आणि एक त्यांची वाणी अत्यंत रसाळ आहे, ओघवतं असं वक्तृत्व आहे आणि निश्चितपणे आपल्या प्रगल्भ अशा विचारांनी, वक्तृत्वानी ते उपस्थितांना एक वैचारिक आनंद देत असतात, एक ज्ञानाची मेजवानी ते देत असतात. आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्षा आणि आपल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संत मॅडम यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक,
सहकारी प्राध्यापक आणि शिक्षक वृंद, त्याचबरोबर शिक्षकेतर सहकारीही आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीबद्दलचा आनंद व्यक्त करतो. या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी विरामतो. धन्यवाद. यानंतर मी पाठक सरांना आजचं पुष्प गुंफण्याची विनंती करतो. आदरणीय आप्पासाहेबांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर एका महत्त्वाच्या बिंदूपाशी आपण सारे येऊन पोहोचतो. बहुआयामी व्यक्तिमत्व हे आप्पासाहेबांचे एका शब्दातले वर्णन आहे. शिक्षण हे मूलभूत केंद्रस्थानी ठेवून त्याच्या विविध आयामांवर त्यांनी आयुष्यभर काम केले आणि पिढी घडवली. स्वामी विवेकानंदांचे शिक्षणाबद्दलचे जे विचार आहेत त्यात स्वामीजी म्हणतात की एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ कल्टिवेशन ऑफ माइंड. हे मनाची मशागत म्हणजे शिक्षण. जवळजवळ 6 दशकं अशी मनाची मशागत आपल्या पुढे असणाऱ्या सर्वांची, विद्यार्थ्यांची, पालकांची, संस्थेतल्या अन्य सर्व घटकांची, ज्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याबरोबरच बोलण्याच्या असलेल्या वेगळ्या शैलीमुळे प्रत्यक्ष घडवून आणली, असे आदरणीय आप्पासाहेब हे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रामध्ये अनेक ख्यातनाम वक्ते होऊन गेलेत. वक्त्यांच्या मांदियाळीत वक्त्याकडून अपेक्षित असलेल्या जवळजवळ सर्व गुणांची एकत्रित बैठक आप्पासाहेबांकडे होती आणि ती बैठक त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून आपल्याला बघायला मिळते. 10,000 एखादा श्रेष्ठ वक्ता असतो असे ते वक्ता दशसहस्रेषु होते. असा 10,000 लोकांना आवडणारा, लोकांपर्यंत पोहोचणारा, लोकांची हृदय जिंकणारा आणि एवढेच नव्हे तर आपल्या मनातील विचार समोरच्यांच्या मनामध्ये झिरपत ठेवू शकण्याची शक्यता असणारा, शक्ती असणारा असा एक दुर्मिळ वक्ता असे मी आप्पासाहेबांकडे पाहतो. आप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वामधल्या वक्तृत्वाच्या लक्षात आलेल्या काही प्रमुख बाबींचा या निमित्तानं आढावा घेण्याचा मी प्रयत्न करतो. वक्तृत्वात वाचन, श्रवण, मनन, चिंतन, स्मरण आणि योग्य असलेल्या ठिकाणी योग्य पद्धतीने विचार मांडण्याची शैली, या 6 बाबींचा एकत्रित आढावा कोणत्याही वक्त्याच्या बाबतीत घ्यावा लागतो. आप्पासाहेबांचे वाचन चौफेर होते, विविध विषयातील होते. फार मोकळेपणे बोलायचे झाले तर त्यांच्याशी ज्यांचा फार जवळून संबंध आला नाही त्यांना आप्पासाहेबांच्या एखाद्या दुसऱ्या विषयातल्या ज्ञानाची नीट माहिती झाली असेल असे मला स्वतःला वाटत नाही. एका कार्यक्रमात ते आणि मी बरोबर होतो आणि त्या कार्यक्रमात त्यांनी संजीवन समाधी या विषयावर ज्यावेळी विषय मांडला त्यावेळी मी बसल्या जागी अगदी दिग्मूढ झालो. संजीवन समाधीचे सारी वैशिष्ट्य, त्यातील साऱ्या उदाहरणांसह अशी संजीवन समाधी कुठे कुठे घेतली गेलेली आहे याचा उहापोह, त्या संजीवन समाधीतील फरक, या सगळ्यांचे विवेचन त्यांनी तासाभराच्या त्यांच्या त्या दिवसाच्या भाषणात केले होते. आणि मी दिग्मूढ शब्द अशासाठी वापरला की माझ्याबरोबर सभागृहच दिग्मूढ झालं होतं. आप्पासाहेब हे प्रशासक, आप्पासाहेब हे वाणिज्याचे प्राचार्य, आप्पासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीची असलेली मॅनेजमेंट या विषयातली केलेली मांडणी,
आप्पासाहेबांचा ज्योतिषाविषयीचा अभ्यास असे वेगवेगळे पैलू साधारणपणे माहीत होते, परंतु हा एक वेगळाच आध्यात्मिक पैलू मला त्यांच्या विषयात जाणवला. त्यानंतर मी त्यांच्याशी या विषयात बोललो तेव्हा त्यांनी मला काही महत्त्वाचे बाबी सांगितल्या. ते म्हणाले की आपल्याला चौफेर वाचन करता आलं पाहिजे. जो विषय आपला नाही त्या विषयाचे वाचन, तो विषय आपण समजून घेतला पाहिजे. ते मला समजून सांगत असताना असं म्हणाले की तुम्ही देखील वाणिज्याचे विद्यार्थी आहात, पण एखाद्या विज्ञानाच्या विषयावर तुम्हाला बोलायचं असेल तर विज्ञानाच्या त्या विषयाची यथोचित माहिती घेऊन बोललं पाहिजे. वैद्यकीय विषयावर बोलायचं असेल, वैद्यकीय शास्त्रावर बोलायचं असेल तर तुम्हाला त्याचा सूक्ष्म अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे आयुर्वेदाचा अभ्यास केला पाहिजे, ॲलोपॅथीचा अभ्यास केला पाहिजे, सुश्रुत वाचला पाहिजे, चरक वाचला पाहिजे, पंचसूत्रांचा अभ्यास केला पाहिजे. अशा सर्व बाबींचा योग्य विचार, त्याचे वाचन केले म्हणजे तो विषय थोडा समजतो आणि तसा विषय समजल्याशिवाय त्या विषयावरची मांडणी करू नये. चौफेर वाचन. दुसरा त्यांचा बिंदू, ते अनेकांना अत्यंत सूक्ष्मतेने श्रवण करत असत. यात त्यांचे दोन वेगळे पैलू होते. अतिशय छोटा वक्ता त्यांच्यासमोर बोलत असेल तरी त्यांचे त्या वक्त्याच्या भाषणाकडे पूर्ण लक्ष असायचं. भाषणाची पद्धत, भाषणाची मांडणी, भाषणात आलेले विषय इत्यादी. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं आपण सूक्ष्मतेने ऐकलं पाहिजे. ती व्यक्ती काय विषय मांडते हे पाहिलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आपली भूमिका भाषणाची, ती बैठक तयार केली पाहिजे. म्हणून आप्पासाहेब सर्वसाधारणपणे शेवटचं भाषण करताना अगोदरच्या सगळ्या भाषणांचा यथोचित परामर्श घेत असल्याची उदाहरणं माझ्या इतकीच अनेकांना माहीत आहे. म्हणजे श्रवण करताना ते तरतम भाव बाळगत नसत. म्हणजे हा बोलणारा वक्ता छोटा आहे, नवीन आहे, कोण आहे हे बघायचं नाही, तो काय बोलतो हे बघायचं. श्रवणाचं हे सूत्र आहे. जो अधिक ऐकतो तो अधिक प्रगल्भ होतो. जो प्रगल्भ होतो तो उत्तम मांडणी करू शकतो. ती उत्तम मांडणी काळाच्या ओघात स्वाभाविकरित्या त्याच्या वक्तृत्वाला एक वेगळा उठाव देते. आप्पासाहेब हा मुद्दा मांडत असताना माझ्याशी जे बोलायचे ते मला या निमित्तानं आपणा सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल. सर्वपल्ली राधाकृष्णांपासून अनेक तत्वचिंतकांची भाषणे त्यांनी ऐकली. ऐकण्याची संधी सोडली नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादे भाषण मला ऐकायला मिळाले तर ते मी ऐकणे, आणि एखादे भाषण मी ऐकू शकलो नाही कारण मी तिथे नव्हतो तर ते मिळवून ऐकणे. म्हणजे वक्तृत्व ज्याला फुलवायचं आहे त्याची श्रवणाची तहान कशी असली पाहिजे याचा तो अत्यंत उत्तम नमुना होता. मी नावं अनेकांची घेऊ शकतो आणि आदि शंकराचार्यांपासून तर पालखीवाल्यापर्यंत अनेक मंडळींच्या भाषणांचं श्रवण करण्याचा एका अर्थानं त्यांच्या मनामध्ये ती ज्ञानतृष्णा होती. ज्याला ज्ञानतृष्णा असते त्याचे श्रवण सक्षम होते. ज्याला अभ्यास करावयाचा असतो त्याचे वाचन उत्तम होते. बोलण्यापुरते वाचन नाही तर वाचनाचा छंद. आणि श्रवण म्हणजे ज्ञानाची अत्यंत आग्रही असलेली मनातील भूमिका. खूप वेळा वाचन आणि श्रवण या दोन शब्दांचा जो सामान्यतः अर्थ काढला जातो तो त्यांना अभिप्रेत नव्हता असे मला त्यांच्या प्रत्यक्ष व्यावहारिक बोलण्यातून जाणवत असे. आणि हे मी त्यांच्याशी व्यक्तिगतरित्या बोललेलो असल्यामुळे मला अतिशय खात्रीपूर्वक ते सांगता येतं. हे जे श्रवण केले, हे जे वाचन केले
याचं यथोचित स्मरण, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर संगणकाच्या असलेल्या त्या मेमरीमध्ये ते साठवून ठेवू शकण्याची क्षमता पाहिजे. आणि ते स्मरण कोणत्याही ठिकाणी उत्स्फूर्तपणे वापरण्याची मेंदूला सवय असली पाहिजे. हा फार अवघड मुद्दा आहे. म्हणजे एखादा पैलू तुम्ही समर्थ रामदासांचा किंवा संत परंपरेतला वाचला आणि तो तुम्ही तुमच्या लक्षात ठेवला, तर साधारण असं घडतं की तशा प्रकारच्या समविचारी भाषणात त्याचा उल्लेख करता येतो. पण आप्पासाहेबांचा एक वेगळा पैलू होता. ते रामदासांना आईन्स्टाईनच्या एखाद्या भूमिकेविषयी कोट करू शकत असत. ते विवेकानंदांना आईन्स्टाईनचा विज्ञानाचा सिद्धांत आणि विवेकानंदांचे वेदातले विज्ञान याच्यातली साम्य स्थळं दाखवू शकत असत. याचे कारण हे पहिले तिन्ही बिंदू: अफाट आणि चौफेर वाचन, अनेकांना ऐकण्याची सातत्याने असलेली सवय, न ऐकलेल्या माणसांचा पाठपुरावा करून ऐकलेली ती भाषणं, लक्षात ठेवण्याची प्राप्त झालेली भगवंताच्या कृपेने स्मरणशक्ती व त्या स्मरणशक्तीचा उत्स्फूर्त वापर करण्याची अभूतपूर्व शैली. केवळ स्मरण आहे पण मांडणी नाही तर उपयोग नाही. एक, स्मरण आहे फक्त त्याच प्रांतापुरते स्मरण राहिले, थोडा उपयोग आहे. स्मरण आहे आणि त्याचा चौफेर विचार आहे, म्हणजे पक्षी जसा पंख बाहेर पसरून केव्हाही उडू शकतो, उडता उडता फांदीवर बसू शकतो, विश्रांती घेण्यासाठीच बसेल असं नाही आणि पटकन पुन्हा उडू शकतो, अशी पक्ष्याला प्राप्त झालेली एक निसर्गानं दिलेली शक्ती ही आप्पासाहेबांच्या स्मरणाच्या बाबतीमध्ये मला विशेषत्वानं मांडावीशी वाटते. आप्पासाहेब सतत मनन करत असत. आता प्रश्न असा निर्माण होईल की आप्पासाहेब मनन करत होते हे कसे लक्षात येते. तर आप्पासाहेब जेव्हा बोलत असत तेव्हा त्यांनी केलेले मनन लक्षात येत असे. अल्पवेळेत विषय मांडायचा असल्यामुळे मी त्याची उदाहरणं देण्याचं टाळतो आहे. एखाद्या विषयावर ते बोलत असत. माझ्याशी तर ते अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलले. एकदा मला म्हणाले की याज्ञवल्क्यापासून स्वामी विवेकानंदांपर्यंत तुम्ही 12 महिन्यामध्ये थोर विभूतींच्या विषयावर बोला. मी त्यांना म्हटलं की माझा इतका सगळ्यांच्या बाबतीतला अभ्यास नाही. ते म्हणले तुम्हाला पुस्तक देतो. मी त्यांना म्हटलं पुस्तक द्या, पण मला थोडं काही मंडळींच्या बाबतीत तुमच्या मनातला विचार काय तुम्ही केला आहे तो समजू द्या. आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी मला कमीत कमी, मला बोलायचे 12च मंडळी होती, वर्षभरात 12 व्याख्यानं करावी अशी ती कोविडच्या काळातली कल्पना होती आणि मी तशी व्याख्यानं करतही होतो. ती होऊ शकली नाहीत सगळी 12. पण माझ्या लक्षात असं आलं की ते याज्ञवल्क्यावर बोलले, ते जुन्या सगळ्या पुरातन असलेल्या विषयांवर बोलले, ते चाणक्यावर बोलले. आणि चाणक्यावर बोलले म्हणजे चाणक्याच्या शिक्षण दृष्टीवर बोलले, शिक्षणाच्या संकल्पनेवर बोलले. मला असं आश्चर्य वाटलं की हा मनुष्य एकावेळी इतके संदर्भ कसे काय देऊ शकतो. आपण सोपं करण्यासाठी असं म्हणतो की बहुतेक त्यांना गॉड गिफ्ट आहे. ती होतीच, परंतु तेवढी पुरेशी नसते. असं आहे, गायकाला गॉड गिफ्ट लागते, पण गायकाचा सराव हा गॉड गिफ्टपेक्षाही अधिक असतो. तेव्हाच त्याचा आवाज उचलून धरला जातो. त्यासाठी आपलं मन आसुसलेलं राहतं. वयाच्या 80 नंतर सुद्धा
लताजी गाण्याचा सराव करत असत हे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर मला धक्काच बसला होता. कारण ही मंडळी आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी किती कष्ट घेत असतात, म्हणजे किती मनन असावं. मी विचारलं आणि एखादा धबधबा पाण्याचा असावा असं त्यांनी मला एक 15 मिनिटात 15 लोकांचं सांगितलं आणि म्हणले आता तुम्ही तयारी करा आणि मांडा. तुमच्या काही व्याख्यानांना मी पण असेल. म्हणजे आता याच्यात पैलू बघा कसं आहे. असं वाचन करा की तुम्हाला मांडता येईल. ते नीटपणे अभ्यासा, त्याच्यातले मुद्दे बारकाईने काढा, ते तपशिलाने लिहून ठेवा. ते लिहून ठेवलेले पैलू एकत्रितरित्या तुमच्या मनात साठवा. त्याची एक बांधणी करा. मांडणीच्या वेळी त्या बांधणीचा उपयोग होईल असे पहा. आणि एकही त्यांच्या विचारातला पैलू मांडायचा शिल्लक राहणार नाही आणि अधिक वेळही लागणार नाही याची काळजी घ्या. आणि माझ्या सद्भाग्याने मी विवेकानंदांच्या शिक्षण विचारावर त्यांच्या उपस्थितीत बोलू शकलो. आणि हे आत्ता जे मी पैलू सांगितले, जे त्यांनी सांगितलेले होते, ज्यातून त्यांची मननाची भूमिका नीटपणे लक्षात येतो. हे मनन केल्याशिवाय शक्य आहे का? उत्स्फूर्तपणे तुम्हाला एखादा प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर यावं, म्हणजे एखाद्या जलदगती गोलंदाजाने अत्यंत जलद चेंडू टाकावा आणि त्याच्याही लक्षात येणार नाही इतक्या कमी अवधीमध्ये बॅट्समनने तो चेंडू उत्तम रीतीने कोणाच्याही ध्यानात येणार नाही इतक्या कमी वेळात चौकाराकडे वळवावा. याला एक वेगळी दृष्टी लागते, एक वेगळी शक्ती लागते, एक वेगळा अभ्यास लागतो. थोडा मोकळा शब्द वापरायचा तर सरस्वतीची तपश्चर्या करावी लागते. अशी भूमिका त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात होती, ज्या त्यांच्या मननाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आणि मनन कसे करावे यावरही त्यांचे मार्गदर्शन मिळवलेले आहे. त्यांची मनन करण्याची एक प्रक्रिया होती. एकटे बसलेले असताना एखादा विषय डोक्यात असणं आणि त्याची मांडणी करणं. आपल्यापैकी अनेकांनी त्यांना कार्यक्रमाच्या वेळी बघितलेलं आहे, पण त्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांनी कशा पद्धतीने त्या कार्यक्रमाचा विचार केला होता याच्या संबंधीचा केलेला विचार हा फार मर्यादित मंडळींनी अनुभवला असेल. याचं कारण असं आहे की त्यांचं या मननाची प्रक्रिया 5व्या बिंदूकडे म्हणजे चिंतनाकडे झुकत असते. आणि म्हणून ते क्रॉस रेफरन्सेस वापरू शकत असत. त्यांच्या भाषणाचे 2 पैलू होते. एक म्हणजे असे क्रॉस रेफरन्सेस वापरण्याची शक्ती, आणि दुसरं हल्लीच्या भाषेत सांगायचं तर नेटवर्किंग, किंवा जुन्या भाषेत सांगायचं तर एखादी माऊली आपल्या अपत्यासाठी जेव्हा स्वेटर विणते तेव्हा सुई ही एकमेकांच्या विरुद्ध बाजूनं त्या लोकरीसाठी फिरवत असते आणि ती वीण तयार करत असते. एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा, दुसऱ्या मुद्द्यातून तिसरा मुद्दा. शिक्षणाच्या प्रक्रियेबद्दल ते माशेलकरांवर बोलता बोलता वामनराव अभ्यंकरांनी काय मांडलं असं मांडू शकत असत. वामनराव अभ्यंकरांच्या बरोबरच शिक्षणाचा विचार पाश्चिमात्य देशात आणि पौर्वात्य चिंतनामध्ये कसा राहिला हे ते मांडत असत. जी मंडळी शिकली नाहीत, अशिक्षित होती, त्यांनी शिक्षणाचा विचार कसा केला हे ते मांडू शकत असत. याचा अर्थ असा आहे की ते या सगळ्या विषयांवर सूक्ष्म चिंतन करत असत. सूक्ष्म चिंतनाशिवाय कथन शक्य नाही आणि सूक्ष्म चिंतनाशिवाय केलेले कथन प्रभावी होणे अशक्य आहे. त्यांचं बोलणं प्रभावी होत असे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते चिंतनशील होते, गंभीर होते आणि नर्म विनोदीही होते. नर्म विनोदी म्हणजे एखादी गोष्ट सुचवावी, ज्याला सुचवली त्याच्या ती लक्षात यावी आणि त्याला चिमटा काढला गेलाय असं वाटू नये. भाषण छान झाले
अधिक वाचले तर चांगले होईल, अशी समजा त्यांची प्रतिक्रिया आली तर याचा अर्थ भाषण चांगले झाले ही तुमच्यावरची कौतुकाची थाप आहे. अधिक वाचले असते तर अधिक चांगले झाले असते ही व्यक्त केलेली अपेक्षा आहे. आता हे जे वाचन केले पाहिजे हा शब्दप्रयोग असतो, म्हणून ते कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारच्या भाषणाच्या भोवती आपल्याला बांधून ठेवू शकत असत. अनेक प्रकारच्या चिंतनाचे पैलू त्यांच्या जीवनामध्ये मला ठायी ठायी अनुभवायला मिळाले. हे मी जे अनुभवले म्हणजे त्यांची भाषणं केवळ नाहीत तर त्यांच्याशी व्यक्तिगत बोलण्यातून मला जाणवली. आणि मग त्या जाणवलेल्या मुद्द्याला कुठलं तरी एक शीर्षक द्यायचं, तसं मी ते शीर्षक दिलं. त्यांच्या भाषणाचा एक पुढचा पैलू असा होता की ते भाषेचा सहज वापर करू शकत असत आणि स्वैर वापर करू शकत असत. सहज आणि स्वैर याचा अर्थ ते खूप वेळा इंग्रजी कोटेशन्स बोलायचे, मराठीतल्या अनेक गोष्टी सांगायचे आणि सर्वसाधारणपणे ते ज्यावेळी एखादा विषय मांडायचे त्यावेळी ते त्यातले काही पैलू नक्कीच मांडायचे. जसे मी आत्ता 5-6 पैलू तुमच्यापुढे त्यांच्या भाषणातले मांडले. त्यांचं भाषण कोणतेही असो ते त्या भाषणाच्या अनुषंगानं सहजगत्या ते पैलू मांडत असत. जुन्या कालखंडामध्ये असलेल्या शिक्षणाच्या पद्धतीच्या धारणा कोणत्या होत्या? ध्यानधारणा केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती कशी वाढते? ध्यान करणाऱ्या माणसांच्या शब्दाला प्राप्त होणारं वजन कसं असतं? शब्दाला वजन प्राप्त करून घेण्याकरता शब्दांच्या भोवती स्वतःला फिरण्याची कशी सवय लावून घ्यावी लागते. आणि ही सवय त्यांची अनेक भाषणांमध्ये होती, अनेक भाषांमध्ये होती. म्हणजे ते मराठीत एखादा विषय ज्या पद्धतीने मांडत तितक्या सक्षमतेने ते इंग्रजीत मांडत. एकाच भाषणात ते मराठीचा आणि इंग्रजीचा अतिशय तौलनिक वापर करू शकत असत. म्हणजे ते मराठीकडे झुकत नसे, ते इंग्रजीकडे झुकत नसे. मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा ते ज्यावेळी वापर करत असत त्यावेळी मराठीला पर्यायी शब्द सुचण्याच्या ऐवजी वापरलेला इंग्रजी शब्द आणि त्याच वेळी तर त्या भाषणामध्ये यमक, अनुप्रास आणि उपमा, दृष्टांत आणि अनन्वय या 5 गोष्टींचा ते वापर करत असत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 3 T नीट आले पाहिजे. 1 टॅलेंट, 2 टेक्निक आणि 3 टॉलरन्स. आता इथे 3 Tचा वापर आहे आणि मग ते हे तिन्ही शब्द स्पष्ट करायचे. ऐकणाऱ्याच्या मनावरचा परिणाम त्यामुळे असा व्हायचा की हे आणि ते त्या 3 T स्पष्ट करताना लगेच पुढच्या कोणत्या तरी 5 मुद्द्यांकडे जायचे. त्या 5 मुद्द्यांचं प्रथम शीर्षक सांगायचे आणि त्यात हे सगळं मी आत्ता मगाशी ज्या 5 अलंकारांचा उल्लेख केला हे सर्व त्यात समाविष्ट होत असे. म्हणजे मराठी भाषेमधल्या अत्यंत चांगल्या मांडणी करणाऱ्या वक्त्यांच्या मांदियाळीत अप्पासाहेब होते. म्हणजे त्यांच्या भाषणाचा संदर्भ घ्यायचा झाला तर पुलंच्या काही भाषणांचा संदर्भ घेता येईल, बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणांचा काही संदर्भ घेता येईल. हे महाराष्ट्रातले सर्वमान्य असे वक्ते आहेत आणि त्यांच्या भाषणाची मी तुलना करतो आहे अप्पासाहेबांच्या भाषणाशी आणि ही मी अनुभवलेली करतो आहे. आपणही सगळ्यांनी ती अनुभवलेली असेल. ही जी त्यांची भाषणाची एक वेगळी शैली होती आणि ती शैली स्वीकारण्याकरता काय लागतं तर त्याचा पहिला बिंदू जो मी मगाशी मांडला, इतकं चौफेर वाचन असेल तरच ते तुम्हाला सुचतं. तुम्ही संत साहित्य वाचावं लागतं, मराठी साहित्य वाचावं लागतं, मराठी भाषेवरचं प्रभुत्व मिळवावं लागतं, तुम्हाला सौंदर्यशास्त्राचा अभ्यास असावा लागतो, तुम्हाला नीतिशास्त्र वाचावं लागतं. विषय तर पुष्कळ याच्या पुढे मांडता येते. हे सगळं वाचावं लागतं, अनुभवावं लागतं. जास्त चांगला शब्द वापरायचा तर ते मुळात जिरवावं लागतं. वाचलेलं जो जिरवू शकतो तोच पुन्हा ते बोलू शकतो.
ज्ञानेश्वरांनी या संबंधात वापरला एक फार उत्तम शब्द आहे. प्राणी खाद्यपदार्थाचं रवंथ करतात. व्यक्तीने अशा वाचनाचं रवंथ लोकांपुढे मांडलं की ते भाषण सर्वात उत्तम होतं. त्यांच्या भाषणामध्ये असं रवंथानं मांडण्याची त्यांना सवय होती. म्हणजे जे जे साठवून ठेवलं, जे उत्तम पद्धतीने साठवलं, ते लोकांपुढे त्या ठिकाणी उत्स्फूर्ततेने मांडलं. आपण त्यांना कधी कागद घेऊन बोलताना पाहिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक याला जोडून असलेला पैलू होता, आपण फार ज्ञानी आहोत, विद्वान आहोत, पंडित आहोत, आपलं खूप पाठांतर आहे, आपण विषय सहजतेने मांडू शकतो. ते मांडू शकतच होते, पण हे मांडण्याची त्यांची भूमिका मी हे करू शकतो अशी नव्हती. तुम्ही हे करू शकला पाहिजे असा त्यांचा नकळत आपल्या सगळ्यांच्या संदर्भातला एक आग्रह होता. तुम्हाला आठवत असतील त्यांची वेगवेगळी भाषणं, माझ्या या मुद्द्याशी ते जोडून पहा. आणि मग ते तो विषय ज्या स्थानी मांडत असत, त्या स्थानी मांडताना ज्याची आवश्यकता आहे तसा तो मांडत असत. मगाशी मी जे सुरुवातीला उदाहरण घेतलं ना, तेव्हा मला ते असं म्हणाले की तुमचं भाषण आपण प्राथमिक वर्गांपासून मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे करू. तर मी त्यांना म्हटलं, हा एकच विषय सगळीकडे कसा मांडायचा, शिक्षणाचा. मगाशी बोललो मी ते याज्ञवल्क्यापासूनचं. तर ते म्हटलं, नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलायचं असेल तर गोष्टीरूपानं छोट्यांशी बोलता आलं पाहिजे, सूत्ररूपानं मध्यमवयीन मंडळींशी बोलता आलं पाहिजे, आणि छत्रपतींच्या नीतिशास्त्राचा आणि एकूण राजनीतिशास्त्राचा अभ्यास करून ज्येष्ठांपुढे बोलता आलं पाहिजे. हे बोलणं समान असेल का? तर असणार नाही. हे बोलणं ज्यांच्या पुढं व्हायचं आहे तो श्रोतृवर्ग कोण आहे? बहुतांश श्रोतृवर्गाला त्यांच्या आकलनाच्या शक्तीप्रमाणे ज्याला विषय मांडता येतो तो श्रेष्ठ वक्ता असतो. नाही तर काही वक्ते असे असतात की त्यांना समोर कोण बसलेलं आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. ते विद्वान असतात, अभ्यासू असतात. असेही वक्ते मी महाराष्ट्रात बघितलेत, अनुभवलेले आहेत. नावांचा उल्लेख करण्याचं कारण नाही. त्यांच्या अभ्यासाविषयी शंका नाही, श्रवणाविषयी शंका नाही, मनन चिंतन भरपूर, भाषेवरचा प्रभाव उत्तम, अनेक भाषांमध्ये समृद्धता, संस्कृतापासून अनेक विषयांची जोडणी. मात्र समोरच्याला झेपेल असा विषय मांडताना कुठे सौम्यता आणावी, कुठे सहजता आणावी, कुठे सोपेपणा आणावा, कुठे कठीणता टाळावी, न समजणारे शब्द टाळावेत. मला शब्द माहिती आहे पण तो समोरच्याला कळेल का? मी जर 5वीतल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये मगाचे टी मांडायचं ठरवले आणि टॉलरन्स शब्द वापरला तर त्याला तो शब्द समजणार नसेल तर माझ्या बोलण्याचा प्रभाव त्याच्यावर निर्माण होईल का? हे पाहून शब्दांची गुंफण, हे पाहून शब्दांची मांडणी. समोर कोण आहेत? आता समोर बसणारे विभिन्न गटातले असतात, असा काही वर्ग नसतो. मग त्या विभिन्न गटांना एकाच वेळी वेगवेगळ्या आपल्या बोलण्यातून, म्हणजे त्या तासाभराच्या विवेचनातून वेगवेगळ्या लोकांना एकाच वेळी बांधून ठेवण्याची शक्ती, हे त्यांच्या वक्तृत्वाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या वक्तृत्वाचं मला जाणवणारं आणखी एक पुढचं वैशिष्ट्य, आधी अनुभवावे व मग कथन करावे. समर्थाने सांगितलंय, केले ते सांगितले, असं करा ही ऑर्डर आहे, असं करता येऊ शकतं ही सौम्यता आहे, असं मी केलेलं आहे, आपणही प्रयत्न केला तर आपल्याला जमेल ही नम्रता आहे. बुद्धीला नम्रतेचे एक फार मोठं चांगलं वळण असावं लागतं. अन्यथा हे ज्यांच्याजवळ असतं त्यांना नकळत एक अहंकार येतो. काय मांडणी आपण छान करू शकतो, ते मांडणी छान करत असतील
असतातही. पण मग ते चांगली तशा क्षमतेची माणसं नाही निर्माण करू शकत. आप्पासाहेबांना असं वाटत असे, मी बोलतो, आणखी तयार झाली पाहिजे, वेगळी मंडळी तयार झाली पाहिजे. आज याने सूत्रसंचालन केलं, उद्या त्याने केलं पाहिजे. आज यांनी प्रास्ताविक केलं, उद्या त्यांनी केलं पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे काय, त्यांना त्या त्या प्रांतात हळूवारपणे तयार केलं पाहिजे. म्हणजे वक्तृत्वातले गुरुही होते, नुसते वक्ते नव्हते. एखाद्या वक्त्याला तयार करण्याची त्यांच्याजवळची ताकद फार मोठी होती आणि ती ताकद त्यांनी सहजतेने वापरली. व्यक्तिगत संबंधामुळे मी माझी व्यक्तिगत उदाहरणे देण्याचं टाळतो, पण आपण लक्षात घ्या, एखादा पैलू त्यांना जाणवला तर त्या पैलूंच्या भोवती त्यांनी माझ्या हातात भाषणानंतर जरा येऊन जा घरी असं म्हणायचे आणि माझ्या हातात पुस्तक ठेवायचं, पुढच्या वेळी येताना वाचन करून या. याला म्हणायचं घडवणे. म्हणजे त्यांच्यातला उत्तम शिक्षक मला दिसत होता, त्यांच्यातल्या त्या विद्वत्तेतली नम्रता मला जाणवत होती. एका जाणकार माणसाचं वक्तव्य असं आहे की विद्वत्ता आणि नम्रता ही एके ठिकाणी नांदते असं म्हणणं धाडसाचं असतं. मात्र ते आप्पासाहेबांच्या बाबतीत सत्य होतं. त्यांनी आविर्भावातून त्यांची विद्वत्ता कधी व्यक्त केली नाही आणि त्यांची विद्वत्ता दिसल्याशिवाय राहिली नाही. अशा वेगवेगळ्या पैलूंचा एकाच वेळी त्यांच्या विषयाच्या मांडणीच्या भोवती मुद्दा होता. या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. मला नेहमी असं वाटतं की व्यक्तीचे गुण हे प्रवाहित करता आले पाहिजे, प्रसारित करता आले पाहिजे, संक्रमित करता आले पाहिजे, झिरपवता आले पाहिजे, जिरवता आले पाहिजे, पचवता आले पाहिजे आणि पुन्हा एकदा तसे मांडता आले पाहिजे. जेव्हा हे आपण करू त्यावेळी आप्पासाहेबांच्या वक्तृत्वाच्या थोड्या जवळ जाण्याचा योग येईल. मी जाणीवपूर्वक थोड्या जवळ असा शब्द वापरला आहे, कारण ती उंची गाठणं हे सोपे नाही. त्याला एक वेगळी तपश्चर्या लागते, एक वेगळी धारणा लागते, स्वतःचं आयुष्य त्याभोवती समर्पित करावं लागतं. थिंक ऑफ द आयडिया अँड बिहेव अकॉर्डिंग टू दॅट आयडिया, ड्रीम ऑफ दॅट आयडिया ओनली, असा एक वेगळा ध्यास लागतो. तो ध्यास त्या श्वासाच्या भोवती बांधावा लागतो आणि त्या बांधणीतून आपला सर्व विषय पुढे न्यावा लागतो. अशी एक वक्तृत्वाची धाटणी त्यांच्याजवळून शिकावी यासाठी मी त्यांच्याजवळ बसत असे. मी फार छोटा माणूस, पण मला त्यांच्याजवळून जे शिकता आलं आणि त्यातून मला त्यांच्या वक्तृत्वाचं जे दर्शन घडलं ते मला दिलेल्या मर्यादित वेळेत मांडण्याचा मी हा प्रयत्न केला आहे. अखेर मी एवढंच म्हणू शकतो की आपणा सर्वांना त्यांच्या या शैलीचा अभ्यास करून गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये ते वक्तृत्व पुन्हा फुललेलं, फुलवलेलं आणि न मावळलेलं असं ठेवता आलं पाहिजे. आपण सारे मिळून तसं करण्याचा प्रयत्न करू. याच्या पलीकडच्या ज्या मुद्द्यांना आपल्याला अनुभव घेता आला असेल तेही मुद्दे आपण विकसित करू. आणि आप्पासाहेबांचे वक्तृत्व हे पुन्हा एकदा कोणाच्या न कोणाच्या रूपानं आजही शिल्लक राहिलेला आहे. असा एक वेगळा चांगला निव्वळ भास नव्हे तर त्याची खरी प्रचिती ऐकणाऱ्याला येईल अशा पद्धतीच्या तयारीचा आपण संकल्प करूया. माझ्यापुरतं सांगायचं तर मी तसा थोडा बहुत प्रयत्न करून पाहिजे. त्यांच्यापर्यंत त्यांच्या इतकं होणं कठीण आहे, पण कठीण आहे म्हणून तो प्रयत्नच करायचा नाही असे जर झाले तर मग पोचण्याची शक्यता शिल्लक राहत नाही. आपण तो प्रयत्न करू
आपला संकल्प सिद्धीस नेण्याकरता त्यांचा आशीर्वाद हा आपल्या सदैव पाठीशी आहे. त्या आशीर्वादाचा मी अनुभव घेतलेला आहे आणि मी तो खरोखर आजही घेतो आहे, हे बोलतानाही घेतो आहे. त्या आशीर्वादाच्या त्या प्रचितीसह त्यांच्या त्या वक्तृत्व शैलीला मनापासून वंदन करतो व त्यांच्या कृपा आशीर्वादाची त्यांच्याचकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मी आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संत मॅडम यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आजचे प्रमुख प्रवक्ते सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री प्रकाशजी पाठक, BEd महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळे, सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर आवटी व सर्व श्रोते बंधू भगिनींनो. सर डॉक्टर मोस गोसावी स्मृती व्याख्यानमालेतील आजच्या पुष्पाचा विषय आहे डॉक्टर मोस गोसावी वक्ता दशसहस्रेषु. या विषयावर आजचे प्रमुख वक्ते श्री प्रकाशजी पाठक यांनी अतिशय उत्तमरित्या विवेचन केले आहे. श्री प्रकाशजी पाठक यांच्या मते सर डॉक्टर मोस गोसावी सरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. शिक्षण हा केंद्रबिंदू मानून त्याच्या विविध आयामांवरती सरांनी आयुष्यभर कार्य केले. महाराष्ट्रात अनेक वक्ते होऊन गेले, पण उत्तम वक्त्याकडने अपेक्षित असलेले जवळजवळ सर्व गुण सरांमध्ये आपल्याला आढळून येतात असे प्रकाशजींना वाटते. श्री प्रकाशजी पाठक यांना सरांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात भावलेला गुण म्हणजे सरांच्या मनातील विचार ऐकणाऱ्याच्या मनात झिरपत ठेवण्याची शक्ती सरांच्या व्याख्यानात असे. सरांच्या वक्तृत्वाच्या प्रमुख बाबींचा या निमित्ताने श्री प्रकाशजींनी आढावा घेतला आहे. त्या बाबी म्हणजे वाचन, श्रवण, मनन, चिंतन, स्मरण व समर्पक शब्दांची गुंफण करून त्यांचे योग्यरित्या सादरीकरण. या विषयीचे विवेचन करताना प्रकाशजी सांगतात की वाचन कसे असले पाहिजे, तर वाचन अफाट व चौफेर असले पाहिजे. श्रवणाविषयी ते सांगतात, जो अधिक ऐकतो त्याचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होते. ज्याला ज्ञानतृष्णा असते त्याचे श्रवण सक्षम होते. वाचन व श्रवणाचे यथोचित स्मरण व त्याचा उत्स्फूर्त वापर करण्याची अभूतपूर्व शैली हा डॉक्टर गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. डॉक्टर गोसावी सरांच्या बोलण्यातून त्यांची मननाची भूमिका लक्षात यायची. इथे सरांच्या मननाच्या प्रक्रियेवरती श्री पाठक यांनी प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे सर क्रॉस रेफरन्स वापरत असत. सरांच्या चिंतनाविषयी प्रकाशजी सांगतात, सूक्ष्म चिंतनाशिवाय कथन शक्य नाही. सर चिंतनशील असल्याने त्यांचे वक्तृत्व प्रभावी व्हायचे व ते सर्व श्रोत्यांना बांधून ठेवू शकत असत. सरांच्या बुद्धीला व विद्वत्तेला नम्रतेचे कोंदण असे. सर फक्त वक्ते नव्हते, तर वक्तृत्वाचे गुरु होते. अशा प्रकारे विविध स्वानुभव सांगत प्रकाशजींनी सरांच्या वक्तृत्व शैलीचे वर्णन केले व डॉक्टर गोसावी सर वक्ता दशसहस्रेषु कसे होते हे आपणा सर्वांना विशद केलेले आहे. खरं तर
सरांची प्रखर बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, विद्वत्ता, व्यासंग आणि अमोघ वाणी हे सारेच अद्भुत होते. त्यांची वाग्देवता त्यांच्यावर पूर्णपणे प्रसन्न असल्याची प्रचिती त्यांचे व्याख्यान ऐकताना आपणा सर्वांनाच होत असे. सरांचे अनेक भाषांवर, विषयांवर प्रभुत्व होते. वाणिज्य, व्यवस्थापन, धर्म, तत्वज्ञान, अर्थकारण, ज्योतिष्यशास्त्र इत्यादी विविध विषयात सहजतेने विहार करणारी प्रज्ञा आणि समृद्ध अशी वाणी त्यांचे जवळ होती. साहित्य विशारद असल्याने त्यांचे वक्तृत्व हे ओघवते व ओजस्वी होते. त्याचबरोबर साहित्यिक आणि वाङ्मयीन प्रचुरतेने ते समृद्ध असायचे. चतुरस्त्र पांडित्य व नवनवीन आव्हाने शोधत राहणारी अद्भुत भविष्यवेधी सकारात्मक जीवनदृष्टी सरांकडे होती. त्यामुळेच परंपरेला जपत, बदलत्या जगाचा वेध घेत, आध्यात्मिकता व आधुनिकतेला महत्त्वाचे स्थान देत सरांनी विद्यादानाचे आणि विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे पवित्र कार्य अविरत चालू ठेवले होते. 10,000 लोकांमध्ये एखादा श्रेष्ठ असा वक्ता म्हणजेच वक्ता दशसहस्त्रेषु असे आमचे गुरु डॉक्टर मोस गोसावी सरांचे व्यक्तिमत्व होते. सरांचे वक्तृत्व, त्यांची वक्तृत्व शैली गोखले एज्युकेशन सोसायटीत फुलवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. अशा असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या सर डॉक्टर मोस गोसावी सरांच्या पवित्र स्मृतीस विनम्रतेने मी नमन करते. आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आज श्री प्रकाशजी पाठक यांनी आजच्या ह्या विषयावर अतिशय सुंदररित्या स्मृती व्याख्यानमालेत गुंफन केलेले आहे व आपणा सर्वांना वक्तृत्व शैलीबाबत मार्गदर्शनही केले आहे. त्याबद्दल श्री प्रकाशजी पाठक यांना मी धन्यवाद देते व इथेच विरामते. धन्यवाद मॅडम. मी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळे सर यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. आदरणीय स्वर्गीय सर मोस गोसावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई विभागाने व्याख्यानमाला सुरू केली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संस्थेच्या सचिव आदरणीय सौ दीप्तीताई देशपांडे यांनी केले. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असते. संस्थेचे अध्यक्ष माननीय RP देशपांडे सर यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन या व्याख्यानमालेस लाभले आहे, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आजच्या या व्याख्यानासाठी अध्यक्ष समारोप आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन आदरणीय डॉक्टर सुहासिनी संत मॅडम यांनी केले. त्यांनी आजचे प्रवक्ते प्रकाशजी पाठक यांच्या व्याख्यानाचा परामर्श घेतला. त्याबद्दल मी संस्थेच्या मुंबई विभागातर्फे त्यांचे आभार व ऋण व्यक्त करतो. आजच्या पुष्पाचे प्रवक्ते आदरणीय प्रकाशजी पाठक यांनी एक व्याख्याता म्हणून आदरणीय डॉक्टर मोस गोसावी सर यांच्या अंगी असलेल्या वक्तृत्वाच्या विविध गुणांचा परामर्श घेतला. आदरणीय मोस गोसावी सर यांचे व्याख्यान ऐकणे म्हणजे एक प्रकारची बौद्धिक मेजवानीच होय. आदरणीय सरांच्या व्याख्यानातून आपल्याला विविध ज्ञानकण वेचायला मिळत. सरांचे भाषण प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत. सरांचे व्याख्यान ज्यांना ऐकायला मिळाले ते खरोखरीच भाग्यवान. सरांच्या व्याख्यानातून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूचे आपल्याला आकलन होते.
आणि वक्ता दशसहस्रषु ही उक्ती आदरणीय गोसावी सरांना तंतोतंत लागू पडते. आजच्या या व्याख्यानातून आदरणीय प्रकाशजी पाठक यांनी सरांच्या वक्ता या अंगाचा परिचय आपल्याला करून दिला. त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी स्वागतकर प्रास्ताविक मुंबई विभागाचे सहाय्यक शाखा सचिव श्री डॉक्टर महेश आवटी सर यांनी केले. त्यांनी या व्याख्यानमालेसंबंधी आपल्याला माहिती दिली व आजच्या वक्तांचा परिचय करून दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य प्राध्यापक शीतल कुमार जारकोळे यांनी अत्यंत दर्जेदारपणे केले. यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मिळाले. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.